लग्नाची पहिली रात. घरात शांतता होती. फक्त भीती वाऱ्याच्या घड्याळात टिक-टिक वाजत. मी खोलीत पाऊले टाकली. नवीन फुलाची सजावट, मंद प्रकाश पण आणि माझं लक्ष थांबलेलं होतं. एका कोपऱ्यात तिथे एक जुनी तस्वीर ठेवलेली होती. काळ्या-पांढऱ्या रंगाची. ती एका तरुण स्त्रीच्या डोळ्याखोल उदास. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. माझ्या अंगावर काटा आला. ही कोण आहे? मी हळूच विचारलं. माझा नवरा थबकला. त्याचा चेहरा बदललेला. ती कोणी नाही, तो मला म्हणाला, पण आवाज थरथरत होता. रात्री झोप येईना. मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी आपल्याकडे पाहतंय. मध्यरात्री अचानक दिवा लुकलुकला आणि त्या क्षणी माझा नजर पुन्हा त्याच्या तस्वीरेकडे गेली. तिचे डोळे आता सरळ माझ्याकडे पाहत होते. मी घाबरून उठले. हे शक्य नाही. मी स्वतःलाच म्हणाले की तेवढ्याच कापतातून एका कागद खाली पडला. मी उचलून पाहिलं. त्यावर लिहिलेलं होतं की ही खोली माझी होती. तिचं माझी पहिली रात्र होती. पण माझ्या सत्य कोणी ऐकलं नाही. माझ्या विश्वासाचा वेग वाढला. मी नवऱ्याला जागं केलं. यावेळी तो लपवू शकला नाही. ती माझी पहिली बायको होती. तो म्हणाला, या घरात याच खोलीत तिनं आत्महत्या केली. माझ्या हातातून कागद सुटला. मी पुन्हा तस्वीरीकडे पाहिले. आता तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. होती फक्त विनंती. त्या रात्रीनंतर ती तस्वीर त्या खोलीत राहिली नाही. पण आजही जेव्हा मी आरशात पाहते तेव्हा कधी कधी वाटते की कुठेतरी माझ्या मागे तेच डोळे मला पाहत आहेत. कारण काही खोल्या फक्त नवीन नवरी स्वीकारत नाही, त्या जुन्या सत्याचाही हिशोब मागतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।